आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे। अवघ्या काही तासात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामुळे दुपारपासूनच आचारसंहिता लागणार आहे। लोकसभा निवडणुकांचं बिगुल आपण बघतोय। आज दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद सुरू होईल आणि त्यानंतर आचारसंहिता सुरू होईल। अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। महाराष्ट्रात 3 ते 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। संदीप, 3 वाजता निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होते। अगदी बरोबर आहे सुमित। बरोबर 2.5 तासांनंतर देशातल्या लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाची घोषणा जी आहे ती केली जाणार आहे। अर्थातच 2024च्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे। ज्या विज्ञान भवनामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे त्याच्या बाहेरच सध्या मी आहे। या ठिकाणी बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त जो आहे म्हणजे जवान जे आहेत त्यांना तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगामार्फत हे मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे ज्याची आज घोषणा खरं तर केली जाणार आहे आणि पत्रकार परिषद देखील होणार आहे। आणि बाजूला आपण बघतोय माध्यम कर्मींची देखील गर्दी आतापासूनच वाढते। आतमध्ये सोडलं जात आहे खरं तर, कारण पहिल्यांदा लंच ठेवलेला आहे आणि मग खरं तर निवडणूक आयोग ही घोषणा करणार आहे। मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्त हे तिघही या पत्रकार परिषदेला आज उपस्थित असतील आणि हीच ती विज्ञान भवनाची इमारत आहे। जुनी इमारत आहे आणि अनेक वेळेला निवडणुकांच्या घोषणा ज्या आहेत त्या याच विज्ञान भवनामधून झाल्यात। आणि दुसरं सुमित महत्त्वाचं म्हणजे आज लोकसभा निवडणुकांसोबतच 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुका देखील जाहीर होऊ शकतात। आंध्र प्रदेश, ओडिशा सह एकूण ही 4 राज्य आहेत। दुसरं महत्त्वाचं महाराष्ट्राचा टप्पा, कारण 6 ते 7 टप्पे असतील असं सांगितलं जात आहे सूत्रांकडून। मात्र महाराष्ट्रामध्ये 3 टप्पे येणार की 4 येणार। आणि दुसरं महत्त्वाचं तापमान आता वाढत जाणार आहे हळूहळू। जसं राजकीय वातावरण गरम होईल तसं भौगोलिक वातावरण देखील गरम होणार आहे। त्यामुळं पहिल्यांदा दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये पहिले 2-3 टप्पे असतील असं सांगितलं जात आहे। महाराष्ट्र खरं तर मध्य भारतामध्ये येतो, त्यामुळं नेमकं कधी होईल हे अनिश्चित आहे। मतदानाचा टप्पा कुठला असेल तो मात्र उत्तर भारतामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाऊ शकतं। आणि दुसरं महत्त्वाचं, राजकीय पक्षांचं अजून जरी गणित जमलेली नसली तरी आज निवडणूक आयोग मात्र हे म्हणजे मतदानाची तारीख असेल, मतमोजणीची तारीख असेल ही जाहीर करणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशातल्या नागरिकांचं, मतदारांचं आणि राजकीय पक्षांचं देखील लक्ष आजच्या या पत्रकार परिषदेकडे असणार आहे। नक्कीच बरोबर आहे। लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाचं हे घोषणा आज होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।